छान असं चॅनल आहे, गौरव अहिरे ब्लॉग्स म्हणून आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो या ताईंच्या पण योगिता ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे. यांच्या पण चॅनलवर जाऊन व्हिजिट करा. खूप छान असे व्हिडिओ बनवतात. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे मसाला मार्केटमध्ये. ठाण्याच्या होलसेल मसाला मार्केट आहे मित्रांनो. तर बघूया तुमच्यासाठी खास असं वेगळा व्हिडिओ घेऊन आलो आहे. दरवेळेस आपण फिशचा किंवा होलसेल मार्केटचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो. तर आज तुम्हाला मसाल्याच्या ठाण्यामध्ये होलसेल मसाला कुठे कुठे भेटतो ते सगळं तुम्हाला दाखवतो. व्हिडिओवर कंटिन्यू करा मित्रांनो. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. किती मोठं मसाला मार्केट आहे या साईडला. इथून पण आपल्याला पूर्ण मसाला मार्केट दिसते. हे बघा या साईडने पण आहे मसाला मार्केट. मागे कांदा बटाटा मार्केट पण आहे. त्याचं पण तुम्हाला व्हिडिओ मी दाखवला होता मागच्या टायमाला. यावेळेस पण जर आपल्याला वेळ भेटला तर काढून दाखवू तुम्हाला. ते बघा आपण आलो इथे आशापुरा जनरल स्टोअर्समध्ये. तर इथे मसाल्याचे आपल्याला काय काय भाव आहे ते जाणून घेऊया. ते काका आहेत. काका काय नाव आहे तुमचं? प्रवीण सोडा म्हणून नाव आहे काकांचं. तर काका कुठल्या व्हरायटीचे मसाले आहेत तुमच्याकडे? असे मसाले मालवणी, आगरी, कोकणी, पावभाजी, मिसळ, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, लवंगी, काश्मीरी, संकेश्वरी, चाट मसाला, सांबार मसाला, सर्व आपले घरगुती मसाले. चहा मसाला, आयुर्वेदिक दूध मसाला जे कोरोनामध्ये वापरतात ना तो आपल्या इथे प्रसिद्ध आहे. आणि मिरचीचं काय काय रेट आहे मग सध्या तरी? सध्या आता थोडी मिरची कमी भाव आहे. हा काय भाव आहे? ही कुठली मिरची? संकेश्वरी आहे. ही संकेश्वरी मिरची आहे मित्रांनो. काय भाव याचा? हे 280 रुपये किलो. 280 रुपये किलो आहे मित्रांनो. 240 आहे, 200 पर्यंत आहे. म्हणजे याच्यापेक्षा पण हलकी क्वालिटी असते ना? याच्यात हलकी क्वालिटी चांगली क्वालिटीवाली आहे. 240 ते चांगली व्यवस्थित क्वालिटी आहे. अच्छा, ही चांगली क्वालिटीवाली आहे. आणि ही कुठली आहे? ही अनिगिरी बेडकी आहे. बिडकी मिरची आहे मित्रांनो. 350 वाली आहे. 350 रुपये किलो आहे. आणि कलर छान आहे. ही किती वाली आहे? 320 वाली. हे 320. ही पण बेडकीच मिरची आहे. तर 320 रुपयाला आहे. ही 280 वाली आहे. ही 280 वाली. ही कुठली मिरची? बेडकीच आहे. बेडकीच आहे. 200 पर्यंत आपण नाही ठेवत. अच्छा, म्हणजे लो क्वालिटीवाली पण असते, कमी क्वालिटीवाली. जुनी 2-3 वर्षाची असते ना ती महाग असते. अच्छा, जुनी असली तर मसाला तिखट लागत नाही. अच्छा, म्हणजे फ्रेश असेल तर चांगला म्हणजे नवीन मिरची घेतली तर त्याचा मसाला चांगला बनतो आणि जुन्या मिरचीचा मसाला थोडा डाऊन बनतो. आता ही कुठली मिरची आहे दादा? ही रेशमपट्टी मिरची. रेशमपट्टी. हिचं काय किती भाव आहे? हे 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलोनी. ही बोर मिरची आहे. बोर मिरची आहे बघा मित्रांनो, तडक्याला वापरतात. हिचा काय काय रेट आहे? ते 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो आहे. ही 600 आहे आणि पण 600. अजून काय काय आयटम असतात मसाल्यामध्ये? भरपूर आहे. हळद वगैरे? हळद सेलमची आहे. मित्रांनो हळद बघून घेऊया आपण. मित्रांनो शेलमची हळद आहे. काय रेट आहे हिचा? 320 रुपये. 320 रुपये किलो आहे. 300 वाली आहे. आणि 300 रुपये वाली हळद आहे. राजापुरी आहे 240. ती कुठली आहे ती? ही सेलम 2 नंबरची आहे. 2 नंबरची. हे बघा ही राजापुरीची आहे. ही 240 रुपये. आणि ही शेलम आहे. शेलम 280 वाली. 280 रुपये किलो. याचे गट्टा आहे वगैरे आपण. कुठली आहे? हे गट्टा हळदी बोलतो. गट्टा हळदी आहे. किती? 200 रुपये किलो. 200 रुपये किलोनी. याला हळद म्हणजे मसाल्याला चांगली. दळ्याच्यासाठी ती शेलम सगळ्यात थोडीशी टाकायला. आणि धने वगैरे? ते बघा धने आहेत मित्रांनो. किती किलो आहे? 160 रुपये. 160 रुपये किलोनी आहे. आणि जास्त घेतलं तर कमी करून देता का? 10-20 रुपये असं. अच्छा, म्हणजे होलसेल आहे तर कमी जास्त करून देतात ते लोक. ही कुठली मिरची आहे? हे गंटूळ बोलतो. गंटूळ मिरची आहे. ही कशी केजी आहे? हे आपल्या यावर्षी 280 रुपये किलो. 280 रुपये किलो आहे. तेजा मिरची बोलतात. लवंगी मिरची इकडे बाहेर आहे आपण दाखवतो. तेजा लवंगी मिरची आहे मित्रांनो. ही बघा ही वाली. ही कशी आहे? 320 रुपये किलो. 320 रुपये किलोनी. तेव्हा तुम्हाला सर्व मसाले इथं होलसेलमध्ये भेटेल. तेव्हा पूर्ण मसाले तुम्हाला आहे ना होलसेल रेटनेच भेटणार तुम्हाला. हे बघा दालचिनी वगैरे सगळं आहे. जायफळ वगैरे सगळे आयटम आहेत तिथे. तर सगळे होलसेल रेटने भेटणार आहे बघा. जर तुम्हाला रेट पण पाहिजे असेल तर पटापट विचारून घेऊया काकांना. काका सांगा बरं पटापट काय रेट आहे? कसं किलो आहे राई? राई 90 रुपये किलो आहे. आणि काली मिरी आहे. काळी मिरी कसं किलो आहे? जशी 800 वाली 900 वाली. 800-900 आहे. हे कुठली आहे? फळ आहे. त्रिफळ आहे. हे महाग असतात. कशी किलो आहे? हे 1200 रुपये. साधे घेतले तर 500 रुपये किलो. 1200 रुपये किलो. 500 ते 1200 पर्यंत आहे. याच्यात बी असतात ना त्यामुळे.
हे जिरा नाही, साई जिरा आहे. अच्छा, साई जिरा आहे. तोड्यावर कसं आहे? असते. हे 20 रुपये तोडा आहे, 80 रुपये 50 ग्राम आहे, 80 रुपये 50 ग्राम आहे मित्रांनो, 1600 रुपये किलो आहे. आणि जो साधा घेता तर मग ते वेगळं आहे, हे चांगली क्वालिटी आहे. ते लवंग आहे. लवंग आहे मित्रांनो. लवंग कसे दिले किलो? लवंग 1200 रुपये किलो आहे. 1200 रुपये किलो आहे. आणि हे स्टार फूल आहे. स्टार फुल आहेत मित्रांनो. हे कसे किलो आहे? हे आहे, हे 900 रुपये वाले आहे. 900 रुपये किलो आहे. हे कुठलं फळ? मसाला वेलची आहे. मसाला वेलची, मोठी वेलची मित्रांनो. किती? 800 रुपये किलो. 2800 रुपये किलो आहे. हिरवी वेलची आहे, बारीक साईज आहे. इलायची आहे मित्रांनो. इलायची कशी आहे? जाड घेतली 4000 लागेल. ही 3500ची किलो आहे आणि जाड घेतली तर तुम्हाला 4000 रुपये किलो भेटेल. तेव्हा जायपत्री हे कसं किलो आहे? ही मायपत्री आहे, ही जावद. अच्छा, सॉरी मित्रांनो, ही मायपत्री आहे आणि जायपत्री आहे. ते कसे किलो आहे? हे ते 1600 रुपये, हे ते 3000 रुपये. 3000 रुपये. बघा मित्रांनो, दाखवलं तुम्हाला पटापट. तेव्हा इथे चिंच आहे. चिंच कसा किलो आहे? ही 180 रुपये किलो आहे, 150 रुपये किलो. 180 रुपये के जी आहे मित्रांनो आणि 150 रुपये के जी आहे. आणि सुके खोबरं पण आहे तिथे. हे कसे खोबरं आहे? 220 रुपये किलो. 220 रुपये किलो आहे. पूर्ण अख्खं आहे. आणि हे 240 रुपये किलो. हा किती आहे? 220. राजापुरी 220 आहे. आणि ते 240 आहे. तो कुठला आहे? राजापुरी मोठी वाटी आहे. मोठी साईज आहे, 240 रुपये. हे किती? 240 ना. आणि मसाला वगैरे सगळं रेडी करून पण भेटतो मित्रांनो. तुम्ही या विजिट मारा एकदा. बघे लोणचे वगैरे सगळं यांच्याकडे आहे. पापड वगैरे पण आहे. आणि बघा इथे अखंड मसाला कसे मस्त सजून ठेवलेले आहेत कपाटामध्ये. भरपूर आयटम यांच्याकडे आहेत. तर या आणि एकदा विजिट नक्की मारा. खूप छान असं दुकान आहे. आणि प्रत्येक म्हणजे मसाल्याचं प्रत्येक आयटम तुम्हाला मसाला वगैरे सगळं तुम्हाला इथे भेटेल. तर दादा, नाव काय तुमचं पूर्ण बोलले? प्रवीण सोडा. हे कुठे आलं? हे कुठं आलं आहे मार्केट? ठाणा मच्छी मार्केटला आहे, वेस्टला. ठाणा मच्छी मार्केटला. वेस्टला यायच्या. असा पुरा मसाला कोणाला विचारलं तर दाखवणार आपल्या. अच्छा, तुमचं पण चॅनल आहे, मी ऐकलं आहे असं. तुमचं पण चॅनल आहे ना? हे बघा, मॅडमचं चॅनल आहे. मॅडम बोलत नाहीत चॅनलवरती. तर तुमचं काय चॅनलचं काय नाव आहे? योगिताज ब्लॉग्स. योगिताज ब्लॉग्स ना. हो, भरपूर मी पण बघतो तुमचे व्हिडिओ. खूप छान असे व्हिडिओ बनवता तुम्ही. फिश वगैरे सगळं दाखवता ना? अच्छा, तर हे दुकान किती ते किती चालू राहणार आहे? सकाळी 9 वाजल्यापासून 9 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत. तर ताई, भरपूर म्हणजे बरं वाटलं तुम्हाला भेटून. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर असं सपोर्ट करत राहा, आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू. तर खूप छान असं चॅनल आहे, गौरव ऐगरे ब्लॉग्स म्हणून आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो, या ताईंच्या पण योगिता ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे. यांच्या पण चॅनलवर जाऊन व्हिजिट करा. खूप छान असे व्हिडिओ बनवतात. आपले घरगुती म्हणजे कसे घरगुती व्हिडिओ असतात ना, ब्लॉग्स वगैरे तेच बनवतात ते. आणि मार्केट वगैरे पण होलसेल वगैरे सगळं दाखवतात. आपल्यासारखं चॅनल आहे. आणि दादा कोण आहेत तुमचे? मिस्टर. हे मिस्टर आहेत. तर म्हणजे यांचं स्वतःचं दुकान आहे पूर्ण आहे. तर या आणि नक्की विजिट मारा. थँक्यू ताई. थँक्यू दादा. मसाले असतात आपले. हे बघा. चला तर मित्रांनो, मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. काय काय व्हरायटीचे मसाले आणि काय काय रेट आहेत ते सगळे तुम्हाला दाखवले आहेत. तरी मित्रांनो, व्हिडिओवर जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.